या वेळेची किंमत कळायला आपल्याला आयुष्याच्या शेवटाला जाऊन एकेका श्वासाला तरसलंच पाहिजे का? तेव्हाच कळणार आहे का आपल्याला या एकेका क्षणांची किंमत? नमस्कार मित्र हो, माझं नाव ओमकार डांगे आणि स्टोईक विचार मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. वेळ 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 सगळ्यांनाच कुठेतरी जायचंय, कुणाला तरी भेटायचंय, कामं करायची आहेत, सगळं काही करायचंय आणि यासाठी ते सगळ्यात गोष्टी खर्च करायला देखील तयार आहेत. पैसा, शक्ती, मानसिक तणाव, सगळं काही अनलिमिटेड आहे, पण एकच गोष्ट लिमिटेड आहे आणि तिचं नाव आहे वेळ. खरंच कधी विचार केलाय का तुमच्याकडे किती वेळ शिल्लक आहे? सेनेका म्हणतात, याचं रक्षण करा जे क्षणोक्षणी तुमच्याकडून हिसकावून घेण्यात येत आहे. तुमच्याकडून काही क्षण असेच गायब होत आहेत, तर आपल्याकडून काही क्षण खूप दूर निघून जात आहेत. खरंच मित्र हो, आपला पैसा, अडका, सगळं काही कमवू, पण ही गोष्ट जी सर्वात मौल्यवान संपत्ती आहे आपली, ती आपण इतक्या सहजपणे या लोकांना आपण देऊन टाकतो. पण का? क्षणिक सुखासाठी की आळसामुळे? सेनेका म्हणतात, कोणतंच नुकसान एवढं लज्जास्पद नाहीये जे अशा निष्काळजीपणामुळे आलेलं आहे. आपण जर निरखून पाहिलं तर आपल्याला दिसून येईल की आपण योग्य पद्धतीने जगत नाहीये. आपल्या आयुष्याचा सर्वात मोठा आणि मौल्यवान भाग हा आपल्यापासून खूप दूर निघून जातोय मित्रो. केव्हा? जेव्हा आपण निष्क्रिय असतो. पण यापेक्षा वाईट कोणती गोष्ट आहे माहितीये का? यापेक्षा वाईट गोष्ट म्हणजे आपला बेफिक्रेपणा. जेव्हा या गोष्टीची काहीच काळजी नसते तेव्हा मात्र आपण सगळंच गमावून बसतो. मित्र हो, लहानपणापासूनच आपलं आयुष्य आठवत असताना आपण बोलता बोलता बोलून जातो की दिवस कशी निघून गेली कळालंच नाही. पण कधी विचार केलाय का की ही वेळ जी निघून गेली ती परत कधीच येणार नाहीये आणि आता ही जाणारी वेळ किती क्षुल्लक गोष्टींमध्ये आपण वाया घालवतोय. कुठे सोशल मीडिया स्क्रोलिंग असो किंवा कुठे बातम्या आणि राजकारणाच्या निष्फळ चर्चा असो. सेनेकांच्या मते तुम्ही जगातल्या प्रत्येक गोष्टीची किंमत सांगू शकता, पण वेळेची किंमत तुम्ही सांगूच शकत नाही. त्यांच्या मते खरं तर आपण चुकीचा विचार करतो की आपला मृत्यू हा पुढे कुठेतरी होणारी एक घटना आहे, पण खरं तर मृत्यू हा रोज आपल्या सोबत घडतोय. आपल्या आयुष्यातला बराचसा भाग जो निघून गेलाय, आपल्या भूतकाळातला तो सगळा काळ, तो सगळा भाग हा मृत्यूच्याच तर नावी गेलेला आहे. खरंच मित्र हो, जगात सगळ्यात अमूल्य गोष्ट कोणती असेल तर ती वेळच आहे. कित्येक गोष्टी आपल्याला करायच्या असतात पण त्यांची आपण टाळाटाळ करत असतो. हे विचार करत असतो की नंतर वेळ मिळाल्यावर पाहूया. आपण किती दिवस जगणार, किती क्षण उरलेत आपल्या आयुष्यात याचं काहीच भान नसताना आपण निरर्थक मूवीज बघण्यापासून किंवा निरर्थक पुस्तकेही वाचून आपला वेळ आपण वाया घालवतोय. आपण या क्षणी काय करतोय या गोष्टीकडे आपल्याला कटाक्षाने निरखून पाहण्याची सवय असली पाहिजे, कारण तेव्हाच आपण आपली एनर्जी आणि अमूल्य असलेला वेळ योग्य त्या गोष्टीवर खर्च करू शकतो. हे आयुष्य, हे क्षण जसं जसं पुढे पुढे सरकत जात आहे तसं तसं ते आपल्यापासून खूप दूर निघून जातोय. मित्र, तुम्हाला फ्री मध्ये मिळणाऱ्या या गोष्टींची तुम्ही काय किंमत मोजताय याचा अंदाजा तुम्हाला नाहीये. या वेळेची किंमत कळायला आपल्याला आयुष्याच्या शेवटाला जाऊन एकेका श्वासाला तरसलंच पाहिजे का? तेव्हाच कळणार आहे का आपल्याला या एकेका क्षणांची किंमत? सेनेकाच्या मते तुम्ही हे क्षण खर्च करा, पण काळजीपूर्वक याचा हिशोब ठेवा. कोणता क्षण वाया जाणार नाही असं कधी होणारच नाही, पण या खर्चामागचं काय, का आणि कसं ह्या प्रश्नांची उत्तरे सांगता तरी यावीत, जेणेकरून तुम्ही जेव्हा गरीब व्हाल म्हणजेच म्हातारपणी, तेव्हा तुमच्या गरिबीचा हिशोब तुमच्या जवळ असायला पाहिजे. आणि यापुढेही ते एक महत्वाची गोष्ट मांडतात. त्यांच्या मते कल्पना करा, आपण या वेळेविषयी एवढं गरीब नाहीच आहोत आणि ही जे काही वेळ आपल्या वाटेला आलेली आहे तीच आपल्यासाठी पुरेशी आहे. तरी आपल्या परीने जितकं होईल तितकं आपल्याला मिळालेल्या या अमूल्य वेळेचं जतन करून वागलं पाहिजे. आणि हे आयुष्य जगायला आपण लवकरात लवकर सुरुवात केली पाहिजे, कारण जेव्हा आपल्याकडे साठाच कमी असेल तेव्हा काटकसर करणे म्हणजे खूप उशीर होईल. आणि एखाद्या जार मध्ये शेवटचं उरलेलं फक्त फार कमीच नसतं तर त्यासोबत त्याची क्वालिटी, त्याचा दर्जा देखील चांगला नसतो. त्यामुळे मित्र हो, तुम्ही प्रत्येक क्षणी पूर्ण समाधान मिळवून चांगलं आयुष्य जगायला आत्ताच सुरुवात करा, कारण ही वेळ परत येणार नाही. धन्यवाद.